सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज। नमस्कार, मी अमोल सस्ते, माजी शहराध्यक्ष आणि माजी तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी। मी गेले 20 ते 25 वर्ष माननीय कैलासवासी हिंदुरावजी नाईक निंबाळकर माजी खासदार सातारा जिल्हा, तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिनजी पाटील, तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय शमशेरसिंह नाईक निंबाळकर आणि महाराजा व सद्गुरू उद्योग समूहाचे करते करवते सर्व दिलीपसिंहजी भोसले, दोन्ही वहिनी मनीषा वहिनी, जिजावहिनी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे काम तळागाळापर्यंत कसे पोहोचेल, वॉर्डामध्ये कसे पोहोचेल, गावागावामध्ये कसे पोहोचेल या दृष्टीने काम करतोय। आता गेले 60 टर्म फलटणकरांना एकच विनंती, गेले 60 टर्म तुम्ही एकाच पार्टीला निवडून दिलेला आहे। आज फलटणमध्ये बदल करण्याची वेळ आलेली आहे। आज 27 शिलेदार आणि एक नगराध्यक्षांचे उमेदवार असे दादांनी चांगले चेहरे जे शहरामध्ये काम करू शकतात, लोकांच्या अडीअडचणी दुःख जाणू शकतात, अशा माणसांना उमेदवारी दिलेली आहे। या दृष्टीतून फलटणचा आपल्याला विकास करायचा आहे। बारामती 100% बारामती होणार नाही, परंतु 50% बारामती सारखं करायचं आहे। जो पालखी महामार्ग 75 कोटीचा असेल, नवनवीन इमारती असतील, म्हणजे आता तुम्ही पाहताच 2 पोलीस स्टेशनच्या इमारती असतील, RTO ऑफिस आणलं, जिल्हा कोर्ट न्यायालय आणलं, प्रशासकीय भवन आणलं, त्यानंतर महसूल भवन, त्यानंतर शेती शाळा ते रामरामेश्वर पुलापर्यंत कॅनलचे दोन्ही साईडचे चाललेलं काम, त्यानंतर आता आमदार झाल्यापासून आमदार साहेबांनी एका वर्षामध्ये 10 कोटी रुपयेचे रस्ते आणलेले आहेत। 35 वर्ष विरोधकांच्याकडे सत्ता असताना यांनी कुठंही रस्त्याचा विचार केला नाही, स्वच्छतेचा विचार केला नाही। ग्रामीण भागातील एखादी महिला जर बाजारानिमित्त किंवा खरेदीच्या निमित्त जर आले आणि शौचात जायचं म्हटलं तर फलटणमध्ये एक शौचालय नाही की ज्या महिलेला आपल्याला हे करू शकते, तिला एखादं घर किंवा कुठंतरी आसराच घ्यावा लागणार। अशा 35 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे जागोजागी कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत, स्वच्छतेचा अभाव आहे आणि महिलांना मूळ की मनके जाण्याचं मूळ कारण आहे की खड्डे, एकही रस्ता नीट नाही। जे विरोधकांकडं कायम 30 ते 35 वर्ष तुम्ही लालदेवामध्ये राहिला, कायम मंत्रिपदामध्ये राहिला, सातारा जिल्हाध्यक्ष, सभापती, आमदारकी तुमच्याकडे गेले 30 वर्ष आणि यामध्ये तुम्ही आता सांगताय की आम्हाला तर विकास करायचा आहे। मग नेमका तर विकास काय करायचा आहे? गेले 30-35 वर्ष सत्ता तुमच्याकडेच, आमदार तुमच्याकडेच, खासदार तुमच्याकडेच, त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका तुमच्याकडेच आणि ही सगळ्या सत्ता असताना आता तुम्ही सांगता आता विकास करण्यासाठी आमच्या ताब्यात द्या। आता नेमका मग विकास करायचा आहे काय तुम्हाला? आम्हाला एकच सांगतोय की 60 टर्म त्यांना दिले, एवढी 8वी टर्म आम्हाला तुम्ही द्या। 5 वर्ष आम्ही शहराचा चेहरामोहरा बदलू। चेहरामोहरा बदलत असताना आमच्याकडे काही विजन आहेत। प्रथमतः विजन आहे की रस्ते, पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, त्यानंतर स्वच्छतेची, म्हणजे दादांच्या डोक्यात, खासदार साहेबांच्या आणि आमदार साहेबांच्या डोक्यात की जे विजन आहे की शहरासाठी जे विजन आहे ते शहरासाठी विजन वेगळं आहे। बारामतीच्या धर्तीवर आपल्याला संपूर्ण शहर हे वेगळं करायचं आहे। त्यामध्ये पार्किंग कुठेही अस्तव्यस्त, गाडी कुठेही अस्तव्यस्त असं न लावता एक लाईनमध्ये एक व्यवस्थितपणा, सुशोभीकरण व्यवस्थित आलं पाहिजे। दुसरं, महिलांना पाण्याची वेळ बऱ्याच महिलांना पाणी अवेळी आल्यानंतर त्या कुटुंबाला वेळ देता येत नाही। म्हणजे सकाळच्या डब्याची गडबड असेल, मुलं शाळेत जाताना, आणि त्याच वेळेस जर ह्याची वेळ असेल पाण्याची, तर त्या महिलेची कसरत होती की पाणी भरू का डबा करू। या सगळ्या दृष्टीने प्रत्येक वॉर्डला पाण्याची वेळ ठरवून दिली पाहिजे। कचऱ्यांची गाडी व्यवस्थित सकाळी किती वाजता आले जर टायमिंग ठरलं पाहिजे। त्यानंतर आपल्याकडे असलेल्या कचऱ्याचं नियोजन, जर तुम्ही आता शहराच्या बाहेर गेला आणि कचरा ढेगाऱ्याचं नियोजन जर बघितलं, त्या शेजारी पाणी आहे, पाणी सुशुद्धीकरण आहे। पाणी सुशुद्धीकरण खासदार साहेबांच्या, आमदार साहेबांच्या समेत आम्ही पाहणी केली। ज्या वॉटर लाईनमधनं पाणी येते ते जर पाणी तुम्ही पाणी शरीरात गेलं तर 100% आजार वाढणार आहेत। आता गेले 6-7-8 महिन्यापूर्वी प्रत्येक घराघरामध्ये एक डेंग्यूचा, गोचिड तापाचा एक पेशंट होता। म्हणजे प्रत्येक घराला 10-20-30 हजार रुपये जे काय मेडिकलसाठी खर्च लागलेला जबाबदार कोण?
आपण जर हे बारीक सारीक गोष्टीचा विचार केला, नगरपालिका नगरसेवक नगराध्यक्षपद हे भूषवण्यासाठी किंवा राजकीय प्रगल्भता दाखवण्यासाठी नाही, तर ते लोकांसाठी काम केलं पाहिजे. ग्राउंडवर जाऊन तुम्ही जर खाली गटरात जाऊन काम करणार असाल, रस्त्यावर जाऊन काम करणार असाल, तर त्या पदाला तुम्ही योग्य आहे. आता काय नाही बाबा आम्हाला पद पाहिजे, आमच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि म्हणून हे, अजिबात नाही. किंवा तुमच्याकडे 30 वर्ष आहे, तुम्ही कोणाचे तरी सुपुत्र आहात म्हणून तुम्हाला हे पाहिजे असं नाही. तुम्ही ग्राउंडवर गेलं पाहिजे, त्याच्या सुखदुःखाला जाणलं पाहिजे. नगरपालिकेमध्ये सामान्य माणसाला 8-8, 10-10 जर हेलपटे मारावे लागले किरकोळ कामासाठी, तर हे योग्य नाही. आता हा सगळा चेहरा मोहरा बदलायचा आहे. माननीय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे ग्राउंडवर अतिशय काम आहे. त्याचबरोबर जे आमचे दुसरे उमेदवार होते माननीय दिलीपसिंहजी भोसले यांनी काय सांगितलेलं आहे की बाबा यांना मी मदत करणार आहे. मी नगराध्यक्ष ऑलरेडी होतो, त्यामुळे माझी काय अडचण नाही. त्यामुळे त्यांनी मन मोठं करून काहीही नाही. त्यांनी सांगितलं मी दादांच्या पावलोपावली त्यांना 100% मदत करतो. आणि व्यापारी लाईन जे आपले पूर्णपणे नियोजन ढासळलेलं आहे त्याला मी 100% मदत करतो. सांस्कृतिक भवन 8.5 कोटी रुपयाचं दादांनी सांस्कृतिक भवन मंजूर करून आले. आज आपल्याला एक साधा नाटक सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचं म्हणलं तर एक जागा नाही आहे. दुसरं मुस्लिम समाजासाठी 1,40,00,000 रुपये खर्च करून शादीखाना मंजूर करून आणलाय. असं हे जे खासदार साहेब आहेत की प्रत्येक समाजाचा, प्रत्येक तळागाळातल्या माणसाचा विचार करतात. कारण का ज्यावेळेस खासदार साहेब काही कारणास्तव आम्हाला अपयश आलं खासदारकीला, घरात न बसता दुसऱ्या दिवशी विचार केला आणि 15,000 सायकली मुलींना वाटप केलं. त्यानंतर प्रत्येक दिवाळीला, आता इलेक्शन आले म्हणून नाही, प्रत्येक दिवाळीला आम्ही फुल ना फुलाची पाकळी आपल्या गोरगरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी किट वाटप करतो. मुस्लिम समाजासाठी दूध वाटप असेल रमजान ईदच्या वेळेस, त्यानंतर मुस्लिम समाजाला दिवाळीच्या वेळेस मिठाई असेल ते आम्ही देतो. म्हणजे प्रत्येक समाजाचा, प्रत्येक तळागाळातल्या लोकांचा आम्ही 100% विचार करत असतो. 5 वर्ष नगरसेवक नाही तर जनसेवक म्हणून 27 जण शिलेदार काम करतील. आणि नगराध्यक्ष हा कॉमन मॅन नगराध्यक्ष शमशेरदादांची भूमिकाच कॉमन मॅन राहिली. कुणीही बारीक सारीक माणूस त्यांना सांगेल ओ दादा माझं हे काम करायचंय, व्यापारी सांगेल किंवा तुमचे कसलेही अडीअडचणी त्यांना हे सांगू शकतील किंवा दादा माझं हे काम राहिले. आणि मला वैयक्तिक अध्यक्ष म्हणून मला खात्री आहे की शमशेरदादा कॉमन मॅन म्हणून प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करतील. आणि 27च्या 27 आणि नगराध्यक्ष असं 28-0 करून आम्ही फलटण नगरपालिका संपूर्णपणे जिंकू. आणि तालुक्याचा, या शहराचा विकास आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, मतदार राजांच्या आशीर्वादाने आम्ही पूर्ण करू एवढा विश्वास मी दाखवतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.